नमस्कार, जय महाराष्ट्र. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये 30 जून 2026 पासून SIR ही प्रक्रिया राबवली जात आहे. SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन आणि मराठीमध्ये म्हणायचं झालं तर मतदार यादी पुनर्निरीक्षण. याच्या अंतर्गत प्रत्येक नागरिकांनी आपल्या मतदानाचं पुनर्निरीक्षण करून घ्यायचं आहे. जे BLO म्हणजे बूथ लेवल ऑफिसर शासनाचे अधिकारी येणार आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना आपलं पुनर्निरीक्षण करून घ्यायचे. जे मतदार हे करण्यास असमर्थ ठरतील त्यांचं नाव मतदार यादीतून वगळलं जाईल. त्याच्यामुळे सगळ्या नागरिकांना आवाहन करीन, आपण जाणून बुजून प्रत्येकाने उपस्थित राहून आपलं SIR करून घ्यायचं आहे. बरं, आज मी या SIR प्रक्रियेबद्दल मला पडलेले प्रश्न आहेत त्यांच्यावर, त्याचप्रमाणे जेव्हा मी प्रत्यक्ष BLOंना भेटली जे शासनाचे अधिकारी आहेत त्यांना होणाऱ्या यातना या विषयावरती बोलणार आहे. पहिले तर मला हा प्रश्न पडलाय की आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये शेवटचा SIR झाला होता 2002 साली. त्याच्यानंतर म्हणजे प्रत्येक 20 वर्षामध्ये SIR होणं अपेक्षित असतं. मग 2002 सालाच्या नंतर 2022 साली आपल्याकडे SIR होणं अपेक्षित होतं आणि 2022 साली आपल्याकडे महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा होणं अपेक्षित होतं. परंतु आपल्याकडे महानगरपालिकेच्या निवडणुका घेतल्या गेल्या नाही 2022 मध्ये. तर मग मला हा प्रश्न विचारायचा ह्या सरकारला, जर 2022 साली तुम्ही कोणत्याच निवडणुका लावणार नव्हतात, मग 2022 साली तुम्ही SIR का नाही बरं राबवलात? आणि जर त्याच्यानंतर 2024ला लोकसभा आणि विधानसभा एवढ्या महत्वाच्या निवडणुका लागणार होत्या तर त्याच्या आधी हे SIR होणं अपेक्षित नव्हतं का? बरं ठीक आहे, तुम्ही तेव्हा नाही लावलं, पण आता जेव्हा सगळ्या निवडणुका संपलेल्या आहेत त्यावेळेला एवढं घाई गडबड करून ऐन पावसाळ्याच्या वेळी फक्त एका महिन्याचा अल्टिमेटम देऊन ही SIR प्रक्रिया का बरं राबवली? आज सकाळी बातम्यांना मी पाहिलं की तुम्ही 8 दिवस ते वाढवून दिलेले आहेत, परंतु एवढ्याशा कमी वेळामध्ये महाराष्ट्रातल्या एवढ्या जनसंख्येचं यादी पुनर्निरीक्षण होणं शक्य आहे का? आता मी पुढच्या मुद्द्यावरती येते. BLOंना जेव्हा मी प्रत्यक्ष भेटली, प्रत्यक्ष जाऊन त्यांची जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांच्याकडनं मला असं कळतंय, कारण बरेचसे BLO जे आहेत ते टीचर्स आहेत, त्यातले बरेचसे काही आहेत ते महानगरपालिकेमध्ये नोकरी करतात, म्हणजे बरेचसे आपले प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार मॅडम जेव्हा ते म्हणतात आम्ही सकाळी मुलांना शिकवत असतो शाळेमध्ये तेव्हा आमचा फोन वाजायला सुरुवात होतो, नागरिकांचे आम्हाला फोन येतात, मध्येच लिंक तुटते पण आम्ही प्रत्येक नागरिकांचे फोन अटेंड करतो. त्याच्यानंतर आम्हाला तिकडचं आटपलं का आमच्या तिकडे जावं लागतं लोकेशनवर जिकडे आम्हाला SIR करायचं असतं, आणि त्यावेळेला आम्हाला एकच जबाबदारी नाही की बाबा चला ठीक आहे तुम्ही फक्त SIRच करा, ही तुमची ड्युटी नका निभवू, आम्हाला दोन्ही ड्युट्या निभवायच्या असतात. इकडनं हे SIRचं झाल्यानंतर घरी गेल्यानंतर सुद्धा आम्हाला ते ऑनलाईन अपलोड करावं लागतं. तर मॅडम याचा परिणाम आमच्या प्रकृतीवर तर होतोयच, आम्हाला मेंटल हॅरेसमेंट होते आहे आणि आमच्या मुलांच्या शिक्षणावरती ह्याचा परिणाम होतोय, कारण का आमचं मेंटली आम्ही स्टेबल नाही आहोत. कारण आमच्यावर एवढं अतिरिक्त ताण आलेला आहे ना की आम्ही तुम्हाला एक्सप्लेनही करू शकत नाही. मग त्यातल्या एका महिलेला मी विचारलं, जे BLO आहे, तिनं विचारलं मग तुम्ही तुमच्या वरिष्ठांना सांगत नाही का की हे तुम्हाला अतिरिक्त ताण होतोय? ते म्हणते मॅडम आम्ही सांगायचा प्रयत्न केला पण आम्हाला सांगितलं नाही काम केलं तर तुमच्यावरती FIR आम्ही दर्ज करणार म्हणून. अरे ही कुठली लोकशाही आहे? मला काय म्हणायचं आहे, या सरकारकडे जर आमदार खासदार फोडायला एवढे पैसे पडलेले आहेत तर हे बिचारे जे शासनाचे कर्मचारी आहेत ती पण तर माणसं आहेत ना. तुम्ही 1200-1300 लोकांच्या मागे एकच व्यक्ती नेमणं, एकच BLO नेमणं कितपत योग्य आहे? आणि काही ठिकाणी त्यांच्यासोबत सहाय्यक आहेत हे मी मान्य करते, परंतु एक व्यक्ती 1200-1300 लोकांपर्यंत पोहोचू शकेल का? आणि जर नाही पोहोचू शकणार तर हे मतदार यादीचं पुनर्निरीक्षण योग्य प्रकारे कसं बरं करता येईल? मला काय वाटतं की या एका यादीवर जर शासनाला खरंच ही यादी स्वच्छ करायची असेल मतदारांची तर त्यांनी एका यादीवर म्हणजे जे 1200-1300 मतदार एका यादीमध्ये असतात त्याच्यावर कमीत कमी 4 BLO आणि त्यांच्यासोबत 4 सहाय्यक नेमणं अपेक्षित होतं. तसं झालेलं नाहीये. त्याचप्रमाणे तुम्ही शाळेतल्या शिक्षकांना त्या ड्युटीमध्ये नेमून तुम्ही काय साबित करता? आज जे आपलं ही लहान मुलं आहेत जे उद्या आपल्या देशाचं भवितव्य घडवणार आहेत त्यांच्या शिक्षणावरती होणारा परिणाम, त्यांचं शिक्षणाचं होणारं नुकसान भरपाई तुम्ही भरून देणार का? बरेचसे BLO आजारी असल्यामुळे त्यांच्या ड्युटीवरती येत नाहीत हे तुम्हाला माहिती आहे का? त्याच्यामुळे शासनाने जे काही SIRचा प्रकल्प राबवलेला आहे त्याचा अतिरिक्त ताण त्या BLOंवरती येत आहे. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने माझी विनंती आहे, त्यांचा ताण कमी करण्यासाठी या शासनाने त्यांना अतिरिक्त अजून BLO नेमावेत आणि ते माझी हात जोडून विनंती आहे की ते शिक्षक नसावेत, कारण शिक्षकांना त्यांची मुलांना शिकवण्याची, मुलांना घडवण्याची जे आमचे गुरु असतात मुलांचे, सर्व मुलांचे, त्यांना तुम्ही जरा त्यांच्यावर मेहरबानी करा आणि त्यांना रिलीफ मिळेल
अशा प्रकारचं त्यांना सपोर्ट द्या. या सगळ्या योजनेवर, ह्या उपक्रमावर तुम्हाला काय वाटतं नक्कीच मला व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करून कळवा. जय महाराष्ट्र.